वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच. MDH. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील 5ही आरोपींना आज पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात जे आहे ते आता हजर करण्यात आलं होतं. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत DCP सर आहेत. सर, काय सांगाल, काय युक्तिवाद त्या ठिकाणी झाला आणि कशा प्रकारे त्यांना पुढची प्रोसेस जी आहे ती झालेली? वैष्णवी हगवणे यांचे गुन्ह्यातील जे आरोपी आहेत 5 आरोपी यांना आज माननीय न्यायालय शिवाजीनगर यांच्यापुढे प्रोड्यूस करण्यात आलं. त्यामध्ये सुशील आणि राजेंद्र हगवणे हे जे 2 आरोपी आहे यांना आज 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना 5 दिवस PCR देण्यात आली होती. 31 तारखेपर्यंत ते तपासकामी PCRमध्ये आहेत. तसेच इतर 3 आरोपी आहेत शशांक, लता आणि करिश्मा हगवणे. यांची यापूर्वी 11 दिवस PC झाली होती. आज त्यांना 1 दिवस PCR मंजूर करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडे सखोल तपास सुरू आहे. सर, नक्कीच या ठिकाणी आता सखोल तपास जरी सुरू असला तरी यात पाहिलं तर निलेश चव्हाण जो आहे तो या ठिकाणी आता अद्यापही फरार आहे. किती टीम्स असतील किंवा कुठपर्यंत त्याचा तपास आलेला आहे? यामध्ये फरार आरोपी निलेश चव्हाण यासाठी माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक तसेच पोलीस ठाण्याकडील आणि इतरही पथकं कार्यरत आहेत. आउट ऑफ स्टेट गेल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी आम्ही स्टँडिंग वॉरंटसाठी कोर्टमध्ये मूव्ह केलेलं आहे. लवकरच त्याला पकडण्यामध्ये यश येईल. सर, आता तुम्ही स्टँडिंग वॉरंट जे आहे ते त्या ठिकाणी उल्लेख केला, काय नक्की असतं स्टँडिंग वॉरंट? एखादा आरोपी जर अस्तित्व लपवून फरार होत असेल तर त्यासाठी BNSS सेक्शन 72-75 अंतर्गत ही प्रक्रिया आहे. स्टँडिंग वॉरंट जाहीर केल्यानंतर त्यापुढे आपल्याला प्रोक्लेमेशन वगैरे करण्याची तरतूद असते. तर त्यासाठी आम्ही मूव्ह केलेला आहे. नक्कीच आपण पाहिलं तर आता यामध्ये निलेश चव्हाण यासाठी आता स्टँडिंग वॉरंट जे आहे ते आता इश्यू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे लवकरच निलेश चव्हाण जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात असणार आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH.